हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानान्दनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. रामाक आणि लक्ष्मणाक चित्रकूट पर्वताला की एक शब्द ऐक पडताना मस्त जनाने विचार शब्द ऐक पडता तेदना राम लक्ष्मणाक रुका वैर चोण पोळच्या सांगता त्या वेळाक तई पळईतरस लक्ष्मणो वैरचोणो त्या वेळारी थई लक्ष्मणाक भरताले सैन्य त्या ध्वजा गुरतारे भरतूच म्हणून कळता भरत होड सैन्य घेऊन आईला म्हणताना तो ಸ್ವಲ್ಪ उग्र कोपिष्ट आलोचना करचे उणे म्हण आमकां दिसचे शेषनागुतो तशी एक मनुष्य सहज आता अवतार घेऊन मनुष्य रुपार त्यांनी आयल्यांचे जेलरे त्यांनी मनुष्याल मणिकेचे आलोचनांनी करचे आमकां दिसता तशी कोप येवन तो लेखता भरतो रामाक हांगाई युद्ध करच्या कळला रामाले की कैकी कौसल्यन सांगलो दिसता रामाक मारल्यार मात्र निष्कंटक राज्य तुका मेळटा नानतले आज्ञे पाहिजे रे रामाल निमित्ती तुका पायस म्हणजे तीण सांगूनच पुरो तीण सांगील तशें ऐकून भरत हांग घेवनच पुरो म्हूण सांगून रामाले सांगता आमी तांगेले युद्ध करुया हांव ते सगळे अयोध्य सैन्य भरताक सकड निर्मूल करता तशी तूं म्हाका ओप्पीक दी आनी तुवें बिल्ल बाण घेवन सिद्ध जा सकड सांगचें आसता त्या वेळारी रामू आता भरताल विषय लक्ष्मणाक सांगता लक्ष्मणाक भरताल वैरी प्रीती नाशिल्ली न्ही कसले एक रामाक भरताल निमती अपाय जातले म्हूण म्हणलेली एक आलोचना तागेली तशी त्या वेळार राम सांगता म्हाका भरताल वैर विश्वास आसा भरतू येदोळ ते कसले चुकी केलेले न्ही आजी कसले तागेले वैर आमी संदेह करचे आवसू वाईट जालेले मात्र संतान वाईट जेवका म्हणना तशी अन्नाक मारता म्हूण एक तोंडान तूं सांगिल शिवाय हांव जायत मारी म्हूण म्हळ्यार तुका मारू मन येता शिल्वे तशीची खंयचेची आनम्म जाव खंयचे चिरडू जाव खंयची विपत्ता वेळाकय अन्ना मारू ಸ್ವಲ್ಪ भिताची तशी भरताक हांव आनुशी न्हय ताण म्हाका कशी मारचें म्हूण सांगून सांगतरस मागीर लक्ष्मणाक लज्जी जाता तुका राज्य जाय शिल्वे जावो भरताले सांगल्यार पुरो हांवें लक्ष्मणाक राज्य दी म्हूण तो आत्तां दिवच्या तयार आसा तूं जेव राज्य आशेन भरताल वैर कोप्तरसवे म्हूण निमगील पळय ताका एक नमने अवमान जाले लज्जी जाले कोळ न्हू राम ताका समाधान करता कसलें म्हूण म्हळ्यार पळय तूं कसलेची लेखू नका त्या सैन्य घेवन आयला म्हळ्यार पुरो जन आमकां पळोवच्याक आश करून येवनच पुरोचे भरताल बटू जाल्यार पळय तै दुखून येतरस दशरथाले हस्ती येद्रा येतरस शत्रुंजय हस्ती आनी सुयज्ञाक दिल्लेले मेगेल हस्ती तिवय दोन येद्रा येतरस जाल्यार सर्व भरताल रथ दिसता शत्रुघ्नाल रथ दिसता जाल्यार अन्नाले श्वेतछत्र दिसना म्हणटना तई आन येयला की ना म्हूण म्हळेले संशय म्हाका तूं एक पंत आन येयलावे म्हूण पळय म्हूण सांगून सांगतरस अंजाण लक्ष्मणो सालवृक्षाचे तुदीर दुखून देंवता रामान सांगिल वरी मागीर रामाश्रमान तो जन भरताची सैन्य भरताची मळकतेर भरत इतई सुमंत्राकनी सांगता रथ दूर राबोवच्याक एक योजन दूर राबयतात तांणी तशीची
1.5 योजन विस्तीर्णात तांगेले अयोध्ये देखून येईल जन सैन्य सकड भरताचे हे दिने 1.5 योजन विस्तीर्ण म्हळ्यार 1.5 मैल 1.5 योजन म्हळ्यार 6 मैली तितले विस्तीर्णांत सैन्य भरला रामाक पळोवच्याक भरताले सैन्य जन सकड जन आईल पुरे जन तितले जाग्यांत भरल्यांचे म्हळ्यार अयोध्या थंय कशी खाली जालेली की म्हूण तशी हांगा भरतू आयला आत रामालेगी तो कसं करता चमकून रामाले वत्ता म्हूण म्हणटा शत्रुघ्नाले सांगता पळय राम आनी लक्ष्मण आनी सीता खंय आसाची म्हूण सांगून तुवें एक वृक्षार चोण जावं पळोवका खंय धुवरू आसल्यार उज्जो दिसल्यार थंय मनुश्य आसाचे म्हूण लेख तशी तूं सुरवेक वयर चोण पळयलें म्हूण म्हणटा आनी जाण गुहाकय तो आज्ञा दिता तुवें रामाक आनी सीतेक आनी लक्ष्मणाक खंय आसाचे म्हूण सोदूका सुरवेक आमी तांणी खंय आसाचे म्हूण पळोवन मागीर मुखार वचा हांव वत्तर आसता सुरवे एक पंता तुमी वयर चोण पळयाची म्हूण तो भरत अरण्य प्रवेश करता जाल्यार सुरवेक तक्काची धुमाग्नी दिसता म्हळ्यार तक्का सुरवेक तो कसो म्हणटा म्हूण म्हळ्यार यत्र धुमाग्रम तत्र दृष्टीम समाधदे म्हूण म्हणला दूर दुखून तक्केक धुवर दिसलें म्हूण आतां हांगा ददर्श ध्वजम उच्चरितम म्हळ्यार येतर थंय एक धूम म्हळ्यार आमी धुवर म्हणटा पळय ते आयले म्हूण ताका दिसता तशी आश्रम आनी की ताका मेळ न्ही जाल्यार ती दूर दुखून पळयली धुमाग्नी आतां लागींची येतर चमकलेली दिसता म्हळ्यार लागीं आयले म्हूण लेख हांगा खंय की रामू आसच्या पुरो म्हूण सांगून ताका भारी आनंद जातकय तम दृष्ट्वा भरतः श्रीमान मुमोद सह बांधव श्रीमान भरतः मुमोद सह बांधव तागेले बंधू बांधवांगेले वटू तो आयलो म्हूण सांगून पुराय जन येतर आसाची मुखारी कळ्ळें त्या वेळाक रामू हांगा मेळटलो म्हूण म्हळें एक चित्रकूट पर्वतांत राबला म्हूण भरद्वाजानय सांगला पळय भरद्वाज ऋषीनी तसल्यार हें रामाले आश्रमश्च्या पुरो म्हूण म्हणलेलें ते ताका मना येता शत्रुघ्नाक गुहाक पुरे सांगता आमकां रामाला आश्रम मेळ्ळे तुमी येयाची म्हूण तशी थंय सैनीक खंय राबला पळय 1.5 योजन दूर म्हणलेलें थंय आवसूंक बसयला सुरवेक राम खंय मेळटा पळोवन मागीर तुमकां आपूण प्राय जाला तांकां तांतू कौसल्येक राम ना म्हणलेलें दुखार ती मस्त क्रश जाले सुमित्रे तिकाय प्राय जाला कैकेयी हांगेले 2 जनाक तिक कसले सोदूचे सांगता तांकां ते जन स्त्री योतांनी केन्नाय तांकां ಸ್ವಲ್ಪ चंद करून पळोवचें ಸ್ವಲ್ಪ अबले कोमल शरीर तांगेलें म्हूण रानांत येवची तितली न्हय म्हूण तशी एक लेकार कौसल्य हांगा आयली कैकेयी हांगा आयली लायजल सीतेक आपणान कितले कश्ट दिल्ले म्हूण म्हणलेलें तिगेले मनांत येतर आसा तशी तांकां आपूण हाडी म्हूण वशिश्ट मुनीले सांगता तो आनी भरत आनी शत्रुघ्न थरथळीची मुखार येताची वगोगी सुमंत्री शत्रुघ्नाल मागशी धांवन येतर आसा राम भरताक आनी शत्रुघ्नाक कशी रामदर्शनाची अपेक्षा आसकी सुमंत्राकय तितले आशिल्लें न्हय तो बाई धांवन येतर आसा त्या वेळार शत्रुघ्नाक आनी ते ऋषी आयिल्ले तागेले वटेल ऋषी मुनींक अमत्यांक पुरय खुशीर सांगता भरत आमी समप्रदेशाक आयिल्लींची भरद्वाजान सांगिल्लें बरी पळय हांगा एक न्हय व्हळता हीची मंदाकिनी आसच्या पुरो मस्त तपस्वींक गेला आश्रम हांगा दिसतर आसा म्हणटना हांतू मध्यंतू खंय राम राबून आसच्या पुरो म्हूण ताका दिसतर आसा तशी रामान आनी लक्ष्मणान तांगेल्या आश्रमा वच्चाक तांकां नवेन ते आश्रम बांदिला मात्र खंय ते आश्रम मंडलांतू तांगेले कुटीर खंयचे म्हूण सोदूच्या कश्ट जावच्या न्हय एकल्याक बांदूत ते पुरे म्हूण तांणी थंय दर्बे तांगेले नारमडी पुरे दवरला न्हय ते पुरे तो पळयता तशी लक्ष्मणान म्हळ्यार दवरलेले त्या लक्ष्मणान हें पळोवन खंय की हांगाची खंय की आसुकाची म्हूण सांगून भाव आनी भावाच लक्ष्मण पुरे हांगा खंय की आसुकाची म्हूण म्हणलेलें तागेले मनांत येता त्या वेळार तागेले माथ्यांतू तो लेखता कसो न्ही म्हूण म्हळ्यार मेगेल निमिती रामान मनमास केलें न्हू आतां सुरवेत धांवचें तांगेले पांयार पडचें
आनी हांव तांगे लागीं क्षमी घेवचें म्हूण सांगून तो मनान तूं दुख्ख जातरच एक व्हड पर्णशाल पळयता. त्या वेळार ताका दिसता हेंची जेवो रामाल पर्णशाल बे व्हडेस मात्र न्ही वरलेले पर्णशाल ಸ್ವಲ್ಪ पोरणीशी जल्ला जाल्यार ही एक नवीशी दिसता म्हूण सांगून तो मुखार वतना पळयतना थंय अग्निहोत्र पर्णशाले भितर अग्नी येद्राक अग्निहोत्र करतलो आशिल्ले रामाक तो पळयता म्हूण. तसले तो रामू थंय दर्बे स्तरणारे दर्बेचे एक दर्ब दवरून तांणी नेल्यार बसले दर्बे आसन म्हूण येता. सीते लक्ष्मणू सकड बैसून सची कळवे कडेरी भरताक बरी दुख्ख जाता नेल्यार बैसल्यांच्यांनी म्हूण सांगून तो रामाले एद्रा धांवन येता. जाल्यार ताका कसं धैर्य पावना रामाले उरलोचें. इत्याक म्हळ्यार मेगेल निमती जावन दुख्ख भोगतरस राम चंग अमगल नेस्तशिलाची आतां कृष्णाजीन नी नेस्तरस आसतानांतू प्रजेल मध्येंतू अमात्यालांनी ಒಟ್ಟು थंय बैसूक आशिल्लो एतर सिंहासनार बैसूक आशिल्लो अण्णा आजी सुತ್ತಮುತ್ತು वन्यमृग गुंतात सलकडीन नेलार बैसला म्हूण सांगून ताका दिसता. चंदुके सुता गेलो तें जट जावन परिवर्तन करून घेतला न्हय जटा जूट केला न्हय हाणें चंदन पुसूचे आंगाक धुळी लागला न्हय असल पुरय दुख्ख ताका येवन ताका आर्या म्हूण संबोधन करता. आर्य म्हूण मलगड्यांक भक्तीन प्रितीन आपोवचें ताजे पशी चड ताका उलोवचें जायना. त्या वेळार रामाले आयला आर्या म्हणला तागेल चरणार बागसोका जाल्यार भरत पडलो पूण ताका कसले उल्लोच्या समीत जायना. शत्रुघ्नूय रडतरस राम उठान तांकां दोग जनांकय फटोवन धरता आनी तागेले दोळे दुखून उद्दा देंवता. तशी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ಒಟ್ಟೂಚಿ ಜಲ್ಲಿಂಚ ಹಂಗ ಗುಹ ಸುಮಂತ್ರ इत्यादी जन अमात्य सकड येतरसची ते चारी मदगज शेशिले बाबावान पटोवन धरलेले पळोवन सर्वजन रडतरसची. तशी भरतू नेलारी रामाल चरणार पडला तशी ताका एक नमने सूर्याले तेज भरताल तोंडा कोणाकय पळोवचें अशक्य जाल्यार रामू ताका पळयतरच म्हळ्यार म्हणटाची सामुद्रम दहीकं भौमं रसम सांवर्तकोरभिः रश्मिभिः पिबते गोरेः सर्वं नैव विमुच्यते. समर्थक म्हळ्यार प्रळय कालाचे सूर्य तो समर्थक अग्नी म्हळ्यार तितली प्रळय काला सूर्य तितलो तीक्ष्ण जावन सर्व नेला वयचें म्हळ्यार बुंयचें वयचें उद्दा पुरे आटयत कयतो. तशी मागीर मोड जायना वापस आतां नित्यांत कशें म्हळ्यार समुद्राचे हाजे ताजे पुरे उदक आट्टून मोड जावन वापस पावस येवन आंगा पडचें न्हय जाल्यार प्रळय कालांत तशी ना. तेदना प्रळय काला सूर्य तशें जावन पळोवच्याक दुर्दर्श म्हणटाचे पळोवचें अशक्य जावन आसा म्हूण तशें हांगा तेंची ददर्श राम दुर्दर्शम युगांते भास्करम तथा प्रळय कालांत हाका सूर्या पळोवच्याक कितले भयन जाता की अशक्य जाता की तशीची भरतू येता तशी जल्ला म्हूण नुस्ती न्ही भरतू सुदर्शन चक्र म्हणटाची. सुदर्शन चक्र म्हळ्यार तशी म्हणटाची कोटी सूर्य समप्रभ जावन आशिल्लें तें सुदर्शन चक्र म्हूण सांगून संध्या वंदन करतना त्याचे मंत्र सांगचे. सुदर्शन महाज्वाला कोटी सूर्य समप्रभ म्हूण सांगून म्हळ्यार तितले महाज्वाल आसूं ते झगझगी आसूचे कोटी सूर्य समप्रभ कोटी सुर्याल इतली प्रभा ते सुदर्शन चक्र आसता. भरत सुदर्शन चक्रची न्हय तशें जावन तागेले एक कोटी सूर्य समप्रभ जावन आसता वय तसलो भारी विवर्ण जाल्लात म्हूण म्हळ्यार तो तितलो ज्वलन आसूचो म्हळ्यार तितली एक तेजू आसूच्यो भरत तो विवर्ण जाल्ला म्हूण सांगून सांगताची. कित्याक तशी म्हूण म्हळ्यार पळय विवर्ण दिसता ताका म्हूण म्हळ्यार रायाळ ड्रेस घालनासतना तो बारी तेजस्वी दिसतशिलो तसलो तो येता कृष्णाजीन नारू बट्टे न्हेसला न्हय पळय ताणें गुहालय सांगचें आसा गंगा तिरांत आद्य प्रभती
म्हळ्यार आजी दुखून आवय रामाला बरीची जटावल कलनी धारण करून आवय मनमासाची मणकेची वनवास करतना कशी असता पळय तशी असता म्हण सांगून वसानो वाससी क्षऊ मे म्हूण म्हळ्यार दोनी आमगेले मांद्र ते मागीर कसं न्ही कृष्णाजीन न्ही नेसला तशें जावन हांगा राम पळयतना ताका कसो दिसता म्हळ्यार सुरवेक सामर्थ्यक रुपाचो सूर्युशी दिसतलो आतां विवर्ण जावन दिसतरच न्हय म्हूण ताका बेजार जाता रामाकय. तो सांगता कसा खातीर तूं हांगा येयला तुगेलो दशरथ खंयस तूं कसल्याक ताका सोडून हांगा येयलो तागेले सेवा कोरक आशिल्लो न्हय तुवें म्हूण सांगून म्हणटा आनी म्हणटा मस्त काळ जाल्ली भरता तुका पळयनाशी वाडीक जाल तशी तुका एक देशा चमकलो आतां इतली दुर्गम जावन आशिल्लो रण्या तूं कसले आयलो सुकार आशिल्लो तूं तशी कच्चित न्हू धरती तात राजा यत तूं इहागतः म्हूण म्हणटा यत त्वम इहागतः पळय दशरथ कशें तो समस न्हय तूं कसले हांगा येयला दुख्खान राज कसले तक्क पळयची केमन देतात निमगितो खचिन दीन सहसा राजा लोकांतरम गतः ताका बी दुख्ख चड जावन खंय कसले जाऊ जाल्ली की ताका परलोका चमकला की तो तशी तूं अन्नाल सेव करतरस वे आनी कशें म्हूण सांग म्हूण म्हणटरस वशिश्ट मुनी आमगेले कुलगुरू आनी आमगेले वरलेले अमात्य वरलेले गुरू अष्टगुरू आनी पुरे कश्यसाची तूं सांग म्हाका म्हूण म्हणटरस थंय कश्यसाची पुरे म्हूण ताणें रामान कुशल उपचार निमगुचे तूं चंद कोन्न तांकां पळयतरस न्हय अमात्यांक पुरे दिवका जल्ल मर्याद दितरस न्हय थंय दशरथाक न्ही तुगेले आम्मांक न्ही तूं चंद कोन्न पळयतरस न्हय आस न्हय थंय आवस न्ही पुरे कश्यसाची दशरथ सौख्य जाल्यार तांणी सौख्य आसताची पुराय जनान संतोश रे आसा म्हूण जाल्यार म्हाका तेंचे पुरो तूं हांगा थंय म्हाका सोदून आयला जाल्यार थंय पुराय जन संतोशार आसा जाल्यार म्हाका तेंची पुरो भरता आनी तुगेले अमात्यांक तुगेले गुरूंक तूं मस्त आदर दिवका सत्कार कोरका आनीक मंत्र्यांकय तशीची इत्याक म्हळ्यार मंत्र्यांक आदर सत्कार दिल्यार तांणी भारी तांगेले मंत्रालोचनेचे एक रायाले जयाक कारण जेवचें कोणाले वटू युद्ध जाता म्हण जाल्यार सुरवेक मंत्रींगेले सलह घेवका आनी तांणी कसल मंत्रालोचन करताची ते रहस्य जावन सुका विंगडाले सांगूनच आनी रायू जाल्ल्यान अकाल न्हीद करूं ना पंतेर उठा रात्री बेगीन न्हिदोका तशी पुरय तूं आसूं तूं त्या पुरे करतरस की ना एक रायान कसल कोरका त्या पुरे कशें करचें म्हूण तुका वशिश्ट खंडिता सांगतलीची त्या पुरय तूं सांगतरस न्हय आनी कोणाक कसं काम दिवका तें आलोचन करून दिवका कोणाकी दिवचें काम आनी एकल्या दिल्यार वायट जाता तें काम तशी मागीर एक कसं म्हळ्यार तूं कश्ट जनांक कश्ट दितले जना उग्र शिक्षा दिवका तूं ते उग्र शिक्षा दिवन जन भीती पावताची म्हूण लेखूं नका तशी दिल्यार मात्र रायाक जन आदर करताची आमकां कोणाले निमती भंय ना म्हूण सांगून तशी कच्चित्वां नावजानन्ति याजकाः पतितं यथा उग्रप्रतिग्रहितारं कामयानमिव स्त्रिय कुलटा स्त्री तांगेली बुद्धी समना म्हूण जाल्यार मस्त प्रीती करचे बामणा तिरस्कार करताचे पळय तशीची रायू प्रजेंगेलागी तेरी तांकां मस्त कंदाय तेरीगे सकड घाल न्हू तांगेले टॅक्स म्हणटाचे आमी ते मस्त घेवन ताजेन यज्ञ यागांनी करता म्हूण जाल्यार तसल रायाक प्रजा वर्ग तिरस्कार करता तशें पुरे करूं तूं तुका कसले यज्ञ याग कोरका जाल्यार भंडरांतूल दुडवाना करीत आईल तेरीगेचे दिकून करीत हाता दुखून दुड्ड घाल प्रजांक आनीक चड चड कंदाय घाल नका आनी तुगेले सैनिकांक ते कालाक भत्यो दिवचे म्हळ्यार सांबळ म्हणटाचे आमी त्या परे दी विळंब करूं नका इत्या म्हळ्यार तांणी ताजेन जीवन कोरका दिवच्या विळंब जाली म्हूण जाल्यार तांणी मस्त कोपताचे रायाल वयरी दुश्ट जाताची तशें परे जेवता सोडूंक म्हळ्यार हांगा रायू चंदकूर्न राय जाल्यार कशी कोणाले आसुका म्हळ्यार विशय भरताक राम सांगता म्हळ्यार रामाला मनांत बरं तूं आनी राय जावन आसुका म्हळ्यार आस म्हळ्याक न्हय तशी तो सांगता आसा मागीर कसलें म्हळ्यार
कश्चित् दशान्येषु कश् कश्चित् अष्टादशान्येषु स्वपक्षे दशपञ्च च त्रिभिः त्रिभिः अभिज्ञातैः वेत्सितीर्थानि चारणैः म्हणून शत्रुपक्षाचे 18 तीर्थ म्हणतो तो तीर्थाचे अधिकारी म्हणटा स्वपक्षाचे 15 अधिकारी प्रति एकल्याला वयर 3 गुप्तचरांक दवरून तांगेले मना कसं असं म्हूण तूं केन्नाय मना व्हरून घेवका. तशी शत्रुपक्षाचे 18 जन म्हळ्यार कोण म्हळ्यार तांगेले मंत्री, तांगेले पुरोहित, युवरायो, सेनाधिपती, अंतपुरा, द्वारपालक, अंतपुर कार्यनिर्वाहक, बंदीखान्याचे अधिकारी, कोशाधिकारी, राजाज्ञ ते भायर वचून घोशण करतलो, रायाल दिकडचो वकील म्हळ्यार वाद करतलो, सैन्याक वेतनाध्यक्ष वेतन दितलो, नगराध्यक्ष अशी विंगड अधिकारींक वेतन दितलो तो तांणी जेवकाची. मागीर राज्यसभा निर्देशक, मुख्य न्यायाधीश, दंडपाल आनी दुर्गपाल म्हणटात. दुर्गपाल म्हळ्यार रानांत पुरे रक्षण करतले. तशी गडी रक्षणाचे अधिकारी इतले 18 जनांल वयरी गुडचार दवरका. आनी ते हे कोण शत्रुपक्षाचे आमकां नज्जशील देशाचे जनाल वयर. तशी स्वपक्ष म्हळ्यार आमगेले देशाचे मंत्री, पुरोहित, युवराज हांकां सोण वरलेले पळय 15 अधिकारी म्हूण हांत वयर सांगिल्ले जनाचे मंत्री, पुरोहित, युवराजा सोण सुरवेचे 18 जनालांतूल तितले दवरका. इतक म्हळ्यार गुडाचार रायांक एक दोळेशी तांणी प्रति एक येवन सांगताच. तशी ह्या पळय दवरल्या मात्र एक रायान छंद रितीरी राज्यभार करून प्रजेंक गेल्या मनांतू मस्त प्रितीर आसूं येत म्हूण सांगतरस. आनी सांगतो तो आमगेल्या देशांत पावस येयल्या मात्र कृषी म्हूण ना न्हय. आनी केन्नाय जलाशय भरून वचता देखून खंयचेय वेळाक बेळे काडूं जाता. आमगेले पुर्वजांगेले पुण्य ते असले समृद्ध देश ते देश चंद करून आळसुका तुवें सर्व जन तुगेले प्रिती पात्र जावन आसुकाची. रायाक केन्नाय प्रीती करतले प्रजावर्ग असले तो राय धन्य. ह्या पुराय राम सांगता तुका आदाय कितलेस ताजे पशी उणें य आसुका म्हणटा. आनी योधांक न्ही बत्यो उणी करूं नाका. तांणी केन्ना जाल्यार रायाक अगत्या पडताची चंद करून पुराय जना पळय तूं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे विशय पुराय मना व्हरून घेवन ताका समजावन तूं राज्यभार कोरका. तेदन सर्व जनी आमगेले रायाक राय संतोशार आसो म्हणून तांणी तुका आशिर्वाद करताची. तशें जावन तो मागीर सांगतरस दशवर्ग दश पंच चतुर्वर्गान सप्तवर्ग च तत्वतः अष्टवर्गम त्रिवर्गम च विद्या ही तिसरश्च राघव म्हणटा. म्हळ्यार राघव म्हण भरताक यापच रघुवंशाचो भरतूय खाली राम मात्र रघुवंशाच्यो न्हय. तशी राघव म्हूण सांगून भरताक आपयतरस. तशी त्या पुरे कसं त्या मात्र न्हय. इंद्रियाणाम जयम बुद्ध्वा षाड्गुण्यम दैवमानुषम कृत्य 20 वर्गम च तथा प्रकृतिमंडलम म्हळ्यार दशवर्ग, पंचवर्ग, चतुर्वर्ग, सप्तवर्ग, अष्टवर्ग, त्रिवर्ग मागीर 3 विद्या, इंद्रिया वैरी जय, षाड्गुण्य, दैव व्यसन म्हणटाची, मनुष्य व्यसन म्हणटाची, कृत्यवर्ग, 20 वर्ग, प्रकृती मंडल, यात्रा, दंडविधान, शत्रू नाश कोरचित असल, संधी विग्रह रूप हे पुरे एक राया कोण नसोका त्या वेळाक तो रायू राज्यभार करच्यान तूं सक्सेस जाल्लो म्हूण. दशवर्ग सोडका म्हळ्यार कसं न्ही बेटे करूं ना. बेटे म्हळ्यार कसं न्ही रायान व्यसनशी बेटे करूं ना म्हणूस. क्षत्रिय राया बेटी कोरका केन्ना तागेले राज्यांत खंय प्राण्यांनी वचून प्राण्यांनी रिग्गून तांणी जनांक तांगेले निमती बाद जाता जाल्यार बेटी कोरका नानतल्यार बेटी करून नज म्हणूस. जुगार खेळूं नज. जुगार खेळलेल्या निमती रायाक वायट जाता. पळय मुखारसून द्वापरांत धर्मरायान जुगार खेळची पळयला सर्व कळून घेवचें. तशी रायाक जुगार खेळच्या नज. सकाळची न्हीद काडूं ना रायान.
रात्री वग्गी न्हिदो का सकाळी वग्गी उठानू राज्यभार कार्य कोरका दनपार नंतर एक घडी बैसून विश्राम कोरेशिवाय गट्टी न्हिदोचे न्ही म्हणना नॅप म्हणटाची त्या पुरे जाता. दुसऱ्यांक निंद करूनच स्त्री संग करूनच मद्यपान करूनच स्त्री संग म्हळ्यार बायलांक क्षत्रियांक कितले जन तांणी विधिवत वारडी करून घेवेत. क्षत्रियांक कितले स्त्रिया लोट वारडी जावेत जाल्यार अशीच एक स्त्री संघ म्हळ्यार वारडी जाल्यार बायलो सोण विंगडाल संघ करचे क्षत्रियांक ते बजी वायट. मागीर तौर्यत्रीक म्हळ्यार नृत्य गीत वाद्य हें मस्त ताका लंपटतना म्हणटात त्या मागीर राय आसच्यानच ते एक मनोरंजने खातीर मात्र सुखा शिवाय ताजेच एक सगळो दीस तांतूं एक संतोष पावचे हें आसच्यानच आनी व्यर्थ भोंवचे हें पुरे रायान आलोचन कोरता म्हूण. तशी पंचवर्ग म्हळें ते दशवर्ग जाले पंचवर्ग म्हळ्यार तागेले राज्यांत जलदुर्ग गिरिदुर्ग वनदुर्ग ऐरिणदुर्ग धर्मदुर्ग म्हळ्यार पंचदुर्ग आसच म्हूण जाल्यार हांत भितरीत कसल कोरका ते काम कोरका जाता. हे पंचवर्ग म्हळ्यार कसो न्ही जलदुर्ग म्हळ्यार जल आसूचे प्रदेश गिरिदुर्ग वनदुर्ग ऐरिणदुर्ग म्हळ्यार पांय दवरले कुडल्या पळय पूर्ण वता म्हणटा तसल जागो. धर्मदुर्ग म्हळ्यार मरुभुमी. हांगा खंयची कशी थंय आतां मरुभुमीर आशिल्ल्या जनांक कशें रक्षण दिवचें थंय कसं म्हणटात संपन्मूल ताजेन ते देश कशी देशा संपत कशी वृद्धी करचें. जौगभुमीन तूं कसल कोरका चंग जाग्यार कसो कोरका ह्या पुरे रायाक कोण नसुका. पंचवैर म्हणून म्हणल्यार पंचवैर म्हूण म्हळ्यार त्या रायाक कोण नसका म्हळ्यार राज्याचे अधिकारी राज्यभार करचे कोण म्हळ्यार विशयांत विंगडाल वट वैर येवचे. खंयचे एक वस्तू संबंद जावन कसले जाळ मत्सर येवचे स्त्री निमित्त वैर जावचे उतरान वैर जावचे कसले केल्ले अपराधान वैर जावचे अंत पुरे रायान जागृतेर सुका म्हूण. चतुर्वर्ग म्हळ्यार साम दान भेद दंड हे चार उपाय राया गोतोसुका आनी सत्पात्र संपत्तू गळसून घेवच्यो रक्षण करून घेवच्यो वृद्धी करून घेवची आनी सत्पात्रांक मात्र दान दिवचें हे मागीर राया गोतोसुका म्हूण. सप्तवर्ग म्हळ्यार राजमंत्री राष्ट्र दुर्ग कोश सैन्य मित्र हे 7 राज्यांग म्हणटा सप्तवर्ग हे छंद करून रायान पळोवन घेवका. अष्टवर्ग म्हळ्यार कृषी वाणिज्य कोटे बांदूचे सेतुवे हस्तीक रानां हस्तीक पडचाक खेड्डा गणी करची सुंक शेना शिबीर हे मागीर ताका कोण नसका खंयचे कडेन कसल कोरका म्हूण सांगून. त्रिवर्ग म्हळ्यार धर्म अर्थ काम हें रायाक गोत्त सुखाची. तशी तीन विद्या म्हळ्यार त्रैविद्या म्हणटा त्रैविद्य म्हळ्यार वेद जाल्यार हांगा रायाक त्रैविद्य म्हळ्यार 3 वेदय गोत्त सुका जावो वार्ता कृषी वाणिज्य गोरक्षण गोत्त सुका एक वेद अन्य कृषी वाणिज्य गोरक्षणे विषय त्रयी वार्ता दंडनीती म्हळ्यार राजनीती म्हणटा पॉलिटिकल सायन्स ह्या पुरे तांकां गोत्त सुका म्हूण. असं ह्या पुरे तुका तूं चंद करून मना होरून घेवून चंद करून आसनमे अयोध्येन तूं म्हूण सकडी तागेले निमगीत रस मंत्री लोटो तांगेले अभिप्राय निमगोका सुरवेक 2-3 मंत्री निमगेले व्हडणे मागीर कितले मंत्री आसात तितले जनाक आमी अशें लेखला म्हणून सांगता आनी तांगेले पुरे जनाले ते तांणी ओपून घेतले ते काम कोरका अशें पुरे सांगता रस. आनी घरांत तूं तयार केल्ले बक्षे भुजे तूं एकल्यान खावचें म्हूण जावचें नजर राया कोणाकय तुगेले जनाक दिवन वांटून खावका तुगेले मित्रांक तुगेले बंधू बांधवांक सकडी म्हूण सांगता रस्तो. असल राय मात्र धर्मान राज्यपालन करून कडेर म्हणटा त्या रायाक स्वर्ग मेळटा म्हूण सांगता. मागीर रामाक एक 4 पंतान निमगेले आनकश्यस बरं तूं रामाले सांगता म्हाका तूं राज्य आळसूचें कशी म्हूण तूं आतां सांगता रस न्हय हें गोतसो तें गोतसो जाल्यार हांव त्या राज्याचे अभिशेक करून घेनी न्हय म्हणटा म्हाका कसल्याक राज्यभार रुपाचे धर्म म्हाका नाका. कशी उपनयन जायना नातील जनांक
अध्ययन करयसितावे तशीची म्हाका राज्याभिषेक जयिनी म्हणटा म्हाका राज्यभारा विशयी नाका आनी तूं अभिषेक करून घेनी ताका म्हणटा वयनी मुगू नका धर्म तुकाय गोतस तूं मान धर्म पालन करता आमी धर्म पालन करतलोच रामा म्हालगड पूत असतना धाकले पुत्तान राज्याभिषेक करून घेवच्या ना म्हूण सांगून सनातन धर्म नव्हते तांतू इक्ष्वाकू कुलाचे पुराय जनाकय ज्येष्ठ पुत्राकच न्हय राज्यभार मेळ्ळेले तशें न्हू रामा तुवें अयोध्या येवन राज्याभिषेक करून घेवन तुवेची राज्यभार करका हें आमगेल्या इक्ष्वाक वंशाचे धर्म म्हूण म्हणटा तशी अभिषिक्त जाल्यार मात्र न्हय ताका राय म्हणजे नानातले सामान्य मनुष्य नव्हतो तशी आनी कसं म्हळ्यार राजा प्रत्यक्ष देवता म्हूण म्हणटाची रायोची प्रत्यक्ष जावन देव शासन करता देखून तशें जावन तूं येवन राज्यभार करका म्हूण सांगून भरत सांगता आनीची काणी आमी फाई पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन माचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।